Hello, welcome back. Now we'll deal with human vascular system. So, human blood vascular system, that first of all we will deal with human blood. So, what is blood? Blood is nothing but it is the main circulating fluid of the body. बरोबर? It is the main circulating fluid of the body. तर रक्त म्हणजे काय हे जर व्याख्येच्या स्वरूपात आपल्याला पाहायचं झालं तर रक्त म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ब्लड इज अ रेड कलर्ड व्हिस्कस फ्लुइड means the main circulating fluid of the body. It is vital, complex, it is reddish fluid, and it is considered as a connective tissue, okay, which is always floating. That is, it is never stationary, it doesn't become stable. It is a circulating fluid. Such blood, it is having a volume of 4 to 6 liters. It is about 4 to 6 liters in a normal adult person. It is having a pH value of 7.4, that is, it is slightly alkaline in nature. Blood, it is largely containing water. It keeps on flowing from heart to organs via arteries and forms from the organs back to the heart via veins. So it is a circulating fluid. It is reddish, viscous. Viscous म्हणजे बुळबुळीत. It is reddish, viscous, dense fluid. पुन्हा एकदा रक्त म्हणजे काय याची जर व्याख्या करायची झाली तर ब्लड इज अ रेड कलर्ड व्हिस्कस डेन्स व्हायटल कॉम्प्लेक्स reddish fluid which is a connecting tissue. It keeps the blood flowing from heart to the organs through arteries and comes back from organs to heart via veins. म्हणजेच मुख्यत्वे करून ब्लड काय करतं, इट मेनली हेल्प्स इन कलेक्टिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मेटाबोलाइट्स. म्हणजे असं हे जे काही घनतायुक्त तांबड्या रंगाचं द्रवस्वरूप असलेलं जे घटक आहे ते मुख्यत्वे करून कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मेटाबोलाइट्स का करतं. मेटाबोलाइटचा अर्थ आपण पाहिलेला आहे मागच्या वेळी. मेटाबोलाइट्स म्हणजे चयापचय क्रियेसाठी लागणारे घटकांचं एकत्रीकरण करून त्यांचा प्रसार डिस्ट्रीब्यूट करणे शरीरभर प्रत्येक पेशीपर्यंत ते पोचवणे. म्हणूनच एकंदरीतच रक्त म्हणजे इट इज ॲप्टली कॉल्ड ॲज अ रिव्हर ऑफ लाईफ. जीवन गंगा आहे ती, जीवनाची एक गंगा आहे, नदीसारखा तो प्रवाह आहे. ठीक आहे. मग आता अशा ह्या रक्तामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय काय आढळतं, याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर याचं जे महत्त्वाचं कनेक्टिंग टिश्यू असल्यामुळे याचं ओरिजिन काय आहे हे जर पाहायचं झालं तर प्रामुख्याने मानवी शरीरामध्ये इट इज मेसोडर्मिक इन ओरिजिन. म्हणजे भ्रूणावस्थेमध्ये मधल्या स्तरातून या ऊतीचा विकास झालेला दिसतो, उगम पावलेला दिसतो.
याचा रंग कलर जर पाहायचं झालं तर इट इज अ स्कारलेट रेड. आर्टेरियल म्हणजेच स्कारलेट रेड, गडद टेन्स रेड कलरचा. इट इज पर्पलिश रेड इन व्हेनस. म्हणजे आर्टरीजमध्ये असताना स्कारलेट रेड आणि व्हेन्समध्ये असताना पर्पलिश रेड स्वरूपाचं हे रक्त आढळतं. याचा ओडर, गंध किंवा याची चव ही कशी असते? इट इज स्लाइटली सॉल्टी विथ अ पिक्युलियर ओडर. का? वैशिष्ट्यपूर्ण गंधयुक्त रक्त असतं आणि थोडंसं खारट असतं. इट हॅज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विच मेजर्स अबाउट 1.3 नॉट 3 to 1.07. म्हणजेच इट इज स्लाइटली हेवियर दॅन वॉटर. पाण्यापेक्षा त्याला जडत्व प्राप्त झालेलं असतं. याचा सामू म्हणजेच pH व्हॅल्यू पाहिली तर इट मेजर्स अबाउट 7.35 to 7.45. म्हणजे ॲव्हरेज काढायचं 7.4 विच इज स्लाइटली अल्कलाइन इन नेचर. रक्ताचं जर एकूण टोटल व्हॉल्यूम आपण पाहिला तर इट मेजर्स अबाउट 5 to 6 लिटर्स इन हेल्दी नॉर्मल अडल्ट. म्हणजे एकूणच संपूर्ण शरीरातल्या स्त्रावापैकी 33% रक्तच असतं. सच ब्लड इट मेजर्स द टोटल वेट अबाउट 7 to 8% ऑफ द टोटल बॉडी वेट. एकूण शरीराच्या वजनाचा 7 ते 8% भाग रक्त व्यापून करतं. याचं स्वरूप, नेचर सांगायचं झालं तर इट इज अ स्टिकी, इट इज व्हिस्कस, चिकट आणि बुळबुळीत असलेलं दिसतं. इट इज मोर 5 times मोर दॅन वॉटर. ह्या काही वैशिष्ट्यांनी पुढे जाऊन आपण याच ब्लडचं नेमकं कॉम्पोजिशन, या रक्तामध्ये कशाचा समावेश झालेला आहे हे जर आपण पाहायचं झालं तर एकूणच या रक्तामध्ये 2 भाग आपण याचे म्हणू शकतो. ब्लड इज मेनली कंपोज्ड ऑफ प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. रक्ताचे 2 भाग जर करायचे झाले तर आपल्याला एकूण रक्ताच्या 55% भाग हा पेशीमय असलेला दिसतो आणि राहिलेला भाग हा इतर भाग म्हणजेच द्रव स्वरूपातील स्त्राव, दॅट इज प्लाझ्मा, असलेला दिसतो. ओके, तर यामध्ये आपण आता या कॉम्पोजिशनचा आपण एक एक करून पार्ट पाहणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम आपण प्लाझ्माचं कॉम्पोजिशन जर पाहायचं झालं तर प्लाझ्मा म्हणजे काय हे आपण स्पष्ट करूया. प्लाझ्मा इज अ कलरलेस लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड. रक्ताचा द्रवयुक्त भाग म्हणून आपण याचा उल्लेख करू शकतो. इट इज अ कलरलेस लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड. It is called as a matrix of the blood. It is a matrix of the blood. It consists of 90% of water and 10% of other substances. It contains dissolved organic and inorganic substances. अशा ह्या प्लाझ्मामध्ये आपल्याला काही विरघळलेल्या स्वरूपामध्ये सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकांचा समावेश असलेला दिसतो. याच्यामध्ये प्रामुख्याने या प्लाझ्मामध्ये नेमके कोणकोणते भाग समाविष्ट झालेले आहेत हे जर आपण पाहायचं झालं तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मग जे भाग समाविष्ट झालेले आहेत त्याच्यात ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये प्रोटीन्स. आता हे प्रोटीन्स कुठले आहेत बघूया. प्रोटीन्स जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि ब्लड फायब्रिनोजेन, त्याच पद्धतीने थ्रॉम्बिन नावाचं प्रोटीन असलेलं दिसतं. त्याचबरोबर आपणाला या प्लाझ्मामध्ये दुसरा घटक जो आढळतो तो म्हणजे डायजेस्टेड फूड मटेरियल.
आता डायजेस्टेड फूड मटेरियल दॅट इज, यालाच आपण न्यूट्रियंट्स असं म्हणूया, की ज्यामध्ये ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅट्स आणि व्हिटॅमिन्स यांचा समावेश झालेला दिसतो. या पद्धतीनेच आपल्याला या प्लाझ्मामध्ये काही एक्सक्रेटरी वेस्ट मटेरियल समाविष्ट झालेले असलेले दिसतात. जसे की याच्यामध्ये आपण युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया, क्रिएटिन यासारखे सबस्टन्सेस स्पष्ट करतो. तशाच पद्धतीने या प्लाझ्मामध्ये प्रामुख्याने आपण रेग्युलेटरी सबस्टन्सेस सुद्धा असलेले स्पष्ट करतो. एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स यांचा समावेश रेग्युलेटरी सबस्टन्सेस म्हणून आपण करू शकतो. याबरोबरच काही प्रोटेक्टिव्ह कॉम्पोनंट्स, प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षणार्थ काही घटक आपल्याला याच्यात समाविष्ट झालेले दिसतात. प्रतिकारशक्तीमध्ये उपयोगी पडणारे अँटीबॉडीज, अँटीटॉक्झिन्स, हिपॅरिन यासारखे घटक देखील प्लाझ्मामध्ये समाविष्ट असलेले दिसतात. इतर काही घटकांमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल सारख्या घटकांचा देखील समावेश असलेला दिसतो. त्याबरोबरच इतर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस याचा जर उल्लेख करायचा झाला तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्ट्स जसे की आपण सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम, त्याचबरोबर सोडियम सॉल्ट्स, पोटॅशियम सॉल्ट्स, सल्फेट्स अँड आयर्न सॉल्ट्स यांचा समावेश आपल्याला इनऑर्गॅनिक सॉल्ट्समध्ये झालेला दिसतो. याबरोबरच काही डिझॉल्व्ड गॅसेस जे असतात त्या पद्धतीने ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यांचा समावेश आपण इनऑर्गॅनिक कॉम्पोनंट्समध्ये करतो. गॉट इट? तर हे झाले ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स ऑफ प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये नेमके आपण कोणकोणते घटक समाविष्ट झालेले आहेत यांचा उल्लेख केला. आता यानंतर ब्लड कॉर्पोस्कल्स जे आहेत ते एका पाठोपाठ एक आपण म्हणजेच कोणकोणत्या रक्तपेशी आहेत या पाहणार आहोत. त्या अगोदर आपणाला हे जे काही रक्त आहे याची काही वैशिष्ट्य जशी आपण मगाशी स्पष्ट केली तशाच पद्धतीने रक्त काही कार्यसुद्धा स्पष्ट करत आहे. याच्यामध्ये आत्ता आपण जसं उल्लेख केला ब्लड प्लाझ्माचा, की ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. इथं स्क्रीनवर आपणाला हे सगळे घटक बघा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शॉर्टली आपण त्याचा उल्लेख करूया आणि मग आपण या ब्लडचे जे काही फंक्शन्स आहेत त्याचा उल्लेख करून मग आपण ब्लड सेल्सकडे जाणार आहोत. पुन्हा एकदा पहा, प्लाझ्मामध्ये 92% पाणी आणि 8 ते 10% इतर सोल्यूट्स म्हणजे घनपदार्थ असलेले आपण सांगतो. 92% पाण्याचा भाग जर सोडला तर राहिलेले जे काही सोल्यूट्स आहेत त्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये आपण प्लाझ्मा प्रोटीन्स यांचा उल्लेख केला होता. सिरम अल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, हिपॅरिन, अँटीथ्रॉम्बिन, प्लाझ्मिनोजेन, फायब्रिनोजेन, प्रोथ्रॉम्बिन यासारखे ब्लड प्रोटीन्स म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन्स आपण उल्लेखले. न्यूट्रियंट्स याच्यामध्ये ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, ग्लिसरॉल यांचा समावेश केला. नायट्रोजनस वेस्ट, नत्रयुक्त टाकाऊ घटक या प्लाझ्मामध्ये जे युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया, क्रिएटिन यांचा समावेश. रेग्युलेटरी सबस्टन्समध्ये एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स यांचा समावेश केला. रेस्पिरेटरी गॅसेसमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचा समावेश केला. आणि काही मेटाबोलाइट्स किंवा इलेक्ट्रोलाइट्स 1% जे असतात याच्यामध्ये काही मिनरल सॉल्ट्स, बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स, फॉस्फेट्स, सल्फेट्स, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा समावेश आपण त्यामध्ये केला. आता याबरोबरच आपण मुख्य ब्लडचे जे काही फंक्शन्स आहेत सर्क्युलेशन अंडर, ते मुख्य फंक्शन्स कुठले आहेत हे आपण पाहूया. बघा, ब्लड इट परफॉर्म्स द फंक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट. आता ट्रान्सपोर्ट हे जर फंक्शन आपण लक्षात घेतलं तर ते
कशा कशाचा ट्रान्सपोर्ट करतं? तर एक म्हणजे ॲब्सॉर्ब्ड न्यूट्रिएंट्स यांचा ट्रान्सपोर्ट करतो. ॲब्सॉर्ब्ड न्यूट्रिएंट्स आर ट्रान्सपोर्ट फ्रॉम इंटेस्टाईन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. इंटेस्टाईनपासून संपूर्ण शरीराच्या अवयवांपर्यंत जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा ट्रान्सपोर्ट करणे. दुसरा ट्रान्सपोर्ट आहे रेस्पिरेटरी गॅसेसचा. रेस्पिरेटरी गॅसेस दॅट इज फ्रॉम लंग्स ऑक्सिजन इज कॅरीड टू टिश्यू and from tissue carbon dioxide is again carried to the lungs. Third, transport of metabolic waste. Metabolic waste in the form of urea, ammonia, uric acid, creatine, these are the nitrogenous waste. They are also transported to excretory organs. म्हणजे उत्सर्जनाचं कार्य ज्या अवयवांमार्फत पार पाडलं जातं त्या ठिकाणी देखील या घटकांचा, टाकाऊ घटकांचा ट्रान्सपोर्ट केला जातो. त्याचबरोबर हॉर्मोन्स अँड एन्झाईम्स. आता हॉर्मोन्स अँड एन्झाईम्स याच्यामध्ये आपल्याला ग्रंथींपासून ते ज्या ऑर्गन्सचं कार्य आहे त्या ऑर्गन्सपर्यंत त्या हॉर्मोनला ट्रान्सपोर्ट करणं हे देखील रक्ताच्या माध्यमातूनच केलं जातं. दुसरं महत्त्वाचं कार्य रक्त काय पार पाडतं तर रेग्युलेशन, सातत्य. कशाचं सातत्य तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे, टेम्परेचर, आपल्या शरीरातली जी उष्णता आहे त्याचं समान पद्धतीने वितरण करणं, डिस्ट्रीब्युशन अँड इक्वलायझेशन ऑफ हीट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ ब्लड. दुसरं म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. बाय इलेक्ट्रोलाइट्स अँड प्लाझ्मा प्रोटीन ऑस्मॉसिस, दॅट इज द प्रेशर ऑस्मॉसिस इज ऑल्सो regulated. Third regulatory function is it maintains pH, that is acid and base balance, so it acts as a buffer. आपल्या शरीरातलं ॲसिड आणि बेसचं बॅलन्स देखील ब्लड मेंटेन करतं. Third type of function is protective type of function, that is it maintains protection of body from pathogens and toxins. It provides immunity. म्हणजे काय तर रक्तामध्ये आपल्याला प्रतिकारशक्ती कार्य करणाऱ्या पेशींचा समावेश असल्यामुळे आपल्या शरीराचं संरक्षण देखील या रक्ताच्या माध्यमातून पार पाडलं जातं. रोगप्रतिकारक शक्ती आपली मेंटेन केली जाते. त्याचबरोबर आपल्या रक्ताचा क्षय, ब्लड लॉस जो आहे तो ब्लड लॉस is also maintained. Formation of blood clot at the site of injury, म्हणजे रक्त ज्या वेळेला आपल्याला एखादी जखम होते आणि त्यातून जो रक्ताचा क्षय किंवा रक्ताचे जे काही आपल्याला लॉस होणार आहे तो टाळण्याकरता देखील रक्ताची गोठण्याची जी क्रिया आहे त्या माध्यमातून रक्त गोठल्यामुळे त्या ठिकाणी आपलं रक्त सांडत नाही, लॉस होत नाही. तिसरं संरक्षणार्थ म्हणजे डिहायड्रेशन. आपले संपूर्ण शरीराचं जे काही उथी आहेत त्या उथींचं आपल्याला एक हायड्रेशन, मॉइस्टपणा, त्यांचा ओलावा हा देखील टिकवला जातो रक्तामध्ये असलेल्या पाण्याच्या साह्याने. इट हेल्प्स टू कीप ऑल टिश्यूज मॉइस्ट. हे झालं प्रोटेक्टिव्ह फंक्शन. लास्ट दॅट इज सम ऑफ द अदर फंक्शन्स like scavenging, that is removal of dead and worn out cells. म्हणजे शरीरातल्या ज्या निकामी आणि अकार्यक्षम झालेल्या सेल्स असतात त्यांचं निचरा करणे, त्या काढून टाकणे. त्याचबरोबर इट ऑल्सो मेंटेन्स और इट हेल्प्स टू कीप द फ्लुइडिटी ऑफ ब्लड. रक्ताचं द्रवरूप जे आहे ते मेंटेन करणं, म्हणजे रक्ताचं क्लॉटिंग रक्तामध्ये होऊ नये, गुठळ्या होऊ नयेत किंवा त्या गुठळ्या विरघळवून टाकण्याचं काम देखील रक्ताच्या माध्यमातून पार पाडत असतं. त्याचबरोबर
इट ऑल्सो मेंटेन्स विस्कॉसिटी, म्हणजे रक्ताचा जो बुळबुळीतपणा आहे तो आपल्याला रक्तामध्ये असलेल्या काही प्रोटीन्सच्या साहाय्याने आणि रक्तामध्ये असलेल्या लाल पेशींच्या साहाय्याने काय केला जातो, मेंटेन केला जातो, की ज्याच्यामुळे आपल्या रक्ताचा एक जो दाब आहे, ब्लड प्रेशर आहे, ते देखील मेंटेन होतं. अशा रीतीने आपण ब्लड फंक्शन्स पाहिले आणि प्लाझ्माचं कॉम्पोजिशन पाहिलं. आता यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे ब्लड सेल्स. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, व्हिडिओज आपले लेंदी होत आहेत, त्यामुळं या ठिकाणी हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब्लड सेल्स कोणकोणते आहेत, त्यांचे टाईप्स काय आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ते आपण एक एक करून अभ्यासाला सुरुवात करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया.